रयत विद्यार्थी मंचच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा 10वी आणि 12वी मध्ये ज्यांनी यश संपादन केलं त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सत्कार समारंभ सोहळा। या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष धर्मराजजी साळवे, आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनाचा एक वेगवेगळे पैलू सांगितले आणि तुम्हाला कशा पद्धतीने पुढे जाता येईल हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला, ते महानगरपालिकेचे सन्माननीय अतिरिक्त आयुक्त उल्हासजी जगताप साहेब, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे पोलीस उपआयुक्त सन्माननीय मंच टिप्पर साहेब, या रयत विद्यार्थी मंचचे ज्यांनी प्रस्तावना अतिशय उत्तम पद्धतीने केली ते संतोषजी शिंदे, अभिजितजी साळुंके, शहराध्यक्ष मयूर जगताप, मावळचे तालुकाध्यक्ष अतुलजी वाघमारे, कविता शेरोशायरीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडणारे मावळचे महासचिव आणि व्याख्याते असलेले विक्रांतजी शेळके, रयत विद्यार्थी विचार मंचच्या अध्यक्षांचा जे नेटवर्क आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रात असल्यामुळं खास करून पाठीमागे बसून का होईना पण प्रहार करणारे प्रहारचे अध्यक्ष विनोद गायकवाड, पाठीमागे असलेले तरी देखील वंचित मध्ये काम करणारे विजयजी ओव्हाळ, आरपीआयचे प्रकाश गुप्त, नितीन गवळी, शिक्षित गायक गिरजी वानखेडे आणि राम भंडारे, माझ्यासमोर बसलेले सन्माननीय अखिलभाई मुजावर, नितीनजी ओव्हाळ, गुलामभाई, पोपटजी आरणे आणि आपण सगळे। खरं तर आज फ्रेंडशिप डे आहे, मैत्रीचा दिवस आहे आणि या दिवसाचं औचित्य साधून हा सत्कार समारंभाचा मैत्रीपूर्ण कार्यक्रम रयत विद्यार्थी विचार मंचच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे। एक कविता आहे, जी कविता तुम्ही ऐकली असेल, विक्रांतच्या तुलनेला थोडस त्या अँगलने थोडस बोलतो। दुःख आवरायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा। मैत्री दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा। रयत विद्यार्थी विचार मंचच्या माध्यमातून मी सातत्याने पाहत आलोय, लॉकडाऊनचा काळ असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांचा आवाज बनवून रयत विद्यार्थी विचार मंचचे सन्माननीय अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी काम करत होते। शिक्षण क्षेत्रामध्ये अडीअडचणींना अनेक विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं, काहींना परीक्षा फी नसते, काहींकडे पुस्तके नसतात, वेगवेगळे प्रश्न असतात, ऍडमिशन मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये केवळ पिंपरी चिंचवड शहरापुरतं मर्यादित न राहता मावळ, सातारा, संपूर्ण नगर जिल्हा, महाराष्ट्र राज्य व्याप्त करून रयत विद्यार्थी मंचची जी घोडदौड आहे ती सगळ्यांच्या सोबतीनं, सगळ्यांच्या साक्षीनं, सर्वांच्या सहकार्याने पुढे अशी सुरू आहे। आणि शिष्यवृत्तीचा लढा असेल, शैक्षणिक प्रवेशाचा लढा असेल, तो लढा या संपूर्ण कायद्याच्या मार्गाने संविधानात्मक बाबींच्या माध्यमातून लढणारे रयत विद्यार्थी विचार मंचचे सर्व पदाधिकारी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातला हा रयत हा शब्द, रयतेचा राजा, बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण असं ज्यांना म्हटलं जातं, तो रयतेचा शब्द रयत म्हणजे सर्वसामान्य, जिथे अन्याय नाही, जिथे असमानता नाही, विषमता नाही, अशी रयत
म्हणजे समतेचा विचार घेऊन रयत विद्यार्थी विचार मंचचे कार्यकर्ते पदाधिकारी काम करतात. खरं तर त्यांना माझा मनापासून सॅल्यूट आहे. आणि आज 10वी आणि 12वी मध्ये गुणवंत झालेले जे विद्यार्थी आहेत, इतिहासात नोंद झालेली आहे की शाळेत न जाता देखील परीक्षा देऊन पास होऊन आता टक्के मिळवले तुम्ही सगळे. कोणी कमी टक्के मिळवले, कोणी जास्त टक्के मिळवले, परंतु तुम्ही मोठे झाल्यानंतर टक्क्याच्या भानगडीत पडू नका. हे टक्क्याने आपलं खूप नुकसान केलं. तुम्ही प्रशासकीय क्षेत्रामध्ये जाल, तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये जाल, राजकीय क्षेत्रामध्ये जाल, कुठेही जाल, परंतु टक्क्याच्या भानगडीत कधी पडू नका. परीक्षा म्हणून टक्के अधिक मिळाले पाहिजेत. सरांनी या ठिकाणी सांगितलं, दोन्ही सरांनी सांगितलं की वर्गात मिळालेले गुण महत्वाचे नसतात, तुम्ही काय गुण दाखवता हे महत्वाचं असतं. चंद्रकांत बचकुरेंचं पण मी नाव घ्यायला विसरलो, विशाल कांबळे पण या ठिकाणी आहेत. आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, यश हे आपल्याला मिळवताच आलं पाहिजे. यशाशिवाय गत्यंतर नाही, परंतु ते मिळवत असताना दुसऱ्याला डावलून चालत नाही. टोकियोमध्ये एक ऑलिम्पिक स्पर्धा झाली, ॲथलेट्सची स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये इव्हान नावाचा स्पॅनिश धावपटू आणि अबेल मुताई नावाचा केनियाचा धावपटू, हे दोघेही त्या स्पर्धेमध्ये सहभागी होते. केनियाचा जो धावपटू होता अबेल, तो सगळी रेस पूर्ण केली आणि त्याला लक्षातच आलं नाही पुढे की रेसचा शेवटचा जो टप्पा आहे, रेस आहे ती कुठे नेमकी, म्हणून तो अलीकडेच त्याने त्याचा स्पीड कमी केला. त्याच्या पाठोपाठ सेकंड नंबरला स्पेनचा धावपटू होता इव्हान फर्नांडिस. तर त्याच्या लक्षात आलं की अरे हा गोंधळलेला दिसतो, याला कळालं नाही की रेस आणखी पुढे आहे, परंतु हा इथेच थांबला तर याचा पहिला क्रमांक जाईल. वास्तविक याचा स्पीड त्याने वाढवला असता इव्हानने, तर तो प्रथम क्रमांकाचा धावपटू ठरला असता. परंतु त्या इव्हानने काय केलं, त्या मुताईला सांगितलं, परंतु त्यांची भाषेचा बॅरियर निर्माण झाला, अडथळा निर्माण झाला की स्पॅनिश भाषा, केनियन भाषा कदाचित समजली नाही. मग त्या इव्हानने त्या केनियाच्या धावपटूला पाठीमागे गेला आणि त्याला सांगितले पुढे चल, पुढे चल, पुढे चल. त्याला पुढे काढलं. तो प्रथम क्रमांकाचा केनियन खेळाडू धावपटू जिंकला आणि दुसऱ्या क्रमांकावरती स्पेनचा धावपटू इव्हान दुसऱ्या क्रमांकावरती आला. तसं पाहिलं तर यश आपण रस्ते घेत असते, मला पहिला नंबर आला पाहिजे, कोणत्याही प्रकारे आपण पुढे गेलं पाहिजे, परंतु त्या इव्हानने मात्र वेगळं केलं, उलट केलं. त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला इव्हानला की अरे ही रेस आहे, ऑलिम्पिकची रेस आहे, ही जर तू प्रयत्न केला असतास आणि त्याला जर कळू दिलं नसतं तर तू प्रथम क्रमांकावरती आला असतास. इव्हानने उत्तर दिलं की मी जरी ही रेस अशा पद्धतीने जिंकली असती तर मी माझ्या देशासमोर काय आदर्श उभा केला असता, मी माझ्या आईला कशा पद्धतीने तोंड दाखवू शकलो असतो. ही रेस खरं तर त्याचीच होती, अबेलचीच रेस होती, तोच जिंकणं आवश्यक होतं. मी फक्त माध्यम ठरलो, ही रेस त्याचीच होती आणि आज मला जिंकल्याचाच मला स्वाभिमान आनंद मिळतोय की मी ज्याची रेस आहे त्याला जिंकू दिली. ते इव्हानचं वाक्य त्या पत्रकाराने विचारल्यानंतर त्याचं होतं. तुमच्याही आयुष्यामध्ये अशा वेगवेगळ्या यशाच्या वेगवेगळ्या संधी येतील, परंतु दुसऱ्याची संधी कधीही हिरावून घेऊ नका. दुसऱ्याच्या संधीमध्ये अडथळे निर्माण करू नका. अडथळे निर्माण केले तर तुम्ही विद्यार्थी म्हणून काही करू शकत नाही. विद्यार्थी दशेमध्ये वेगवेगळे प्रश्न असतात. वेगवेगळ्या प्रश्नांचं ज्यावेळेस आपण विचार करत असतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की शिक्षण घेताना परंपरा मोडीत काढायची असते. शिक्षकाच्या मुलानं शिक्षकच झालं पाहिजे अजिबात नाही. वकिलाच्या मुलानं वकीलच झालं पाहिजे अजिबात नाही. ज्याने काही शाळा शिकले नाही त्याच्या मुलाने काही शाळा शिकायची नाही अजिबात नाही. ही परंपरा ज्यावेळेस तुम्ही भेदायला शिकाल त्यावेळेस तुम्ही परिवर्तनाच्या वाटेवरती जाल आणि तोच उद्देश खरं तर रयत विद्यार्थी विचार मंचच्या माध्यमातून सातत्याने तुमच्यापर्यंत देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांनो, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. आपण शिक्षण घेत असतो, वेगवेगळे चांगल्या पदांवरती जात असतो, परंतु चांगल्या पदावरती किंवा मोठ्या पदावरती राजकारणात असेल, कोणत्याही क्षेत्रात असेल, प्रशासकीय उद्योग वगैरे वगैरे, परंतु तुमची ज्यावेळेस समाजाशी असलेली नाळ तुटते आणि तुम्ही तुमच्या स्वतःचा विश्वकोश, स्वतःचा कोश निर्माण करता, म्हणजे स्वतः भोवतीचाच एक कोश निर्माण करता आणि समाजापासून दूर जातात, त्यावेळेस मात्र तुमचा शिकून पण उपयोग नाही.
शिकले तेवढे हुकले असं म्हणतात ग्रामीण भागात, की शिकले तेवढे हुकले. सुशिक्षित असणं म्हणजे चांगलं नाही, खऱ्या अर्थानं समाजासाठी उपयोगी पडणार आपलं शिक्षण असावं, ते महत्वाचं आहे. तुमच्या विद्यार्थी दशेमध्ये तुमचं वय आणखी पुढे खूप मोठं करिअर आहे. इतपर साहेब इथे आहेत. बहुतेक गुन्हेगार हे साधारण 18, 19, 20 या वयाचे तुम्हाला दिसतील आणि त्यांनाही त्रास होत असेल ना, त्यांच्यावरती एखादा गुन्हा रजिस्टर करायचा, त्यांना घ्यायचं, त्यांना जेलमध्ये टाकायचं, खटला त्यांचं आयुष्य बर्बाद होतं, पुढे अनेक काय त्यांना सजा वगैरे लागली. काय चांगलं वाटतं? कोणाला चांगलं वाटत नाही. कदाचित त्यांची मुलं त्यांना आठवत अरे आपला मुलगा पण ह्याच वयाचा, परंतु हा असं. तुमच्याकडनं मात्र तुमचं आयुष्य तुम्ही व्यतीत करत असताना तुमचा सीआर मात्र व्यवस्थित ठेवा. वेगवेगळे प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये येतील, ते वेगवेगळे प्रसंग चांगल्या पद्धतीने सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने, संसदीय मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करा. कधीही चौकट भेदून, नियम भेदून कोणतंही कृत्य करू नका. हे वय थोडंसं अग्रेसिव्ह असतं, लगेचच रिझल्ट पाहिजे असतो, थोडासा ऍक्शन जास्त असते, तेही समजलं जातं, परंतु ते करत असताना मात्र आपल्यावरती कंट्रोल असला पाहिजे, स्वतःवरती कंट्रोल असला पाहिजे. तो जर कंट्रोल नसेल तर मात्र आपल्याला काही करता येणार नाही. मग तुमचं सीआर, मग शिक्षण वगैरे हे सत्कार वगैरे फक्त नावापुरते राहतील आणि आपल्याला काही करता येणार नाही. याचं देखील भान तुम्ही सगळ्यांनी मनामध्ये ठेवा. दुसरं एक मला महत्वाचं सांगायचं होतं की आता थोडंसं टिपिकल बोललं, आता थोडंसं जनरल तुमच्याशी संवाद साधतो. बघा, तुमचे 10वी 12वी तुमचं तुम्ही पास झालं, कोणाला कमी मार्क मिळाले, कोणाला जास्त मार्क मिळाले. कमी मार्क मिळाले तरी आम्हाला सगळ्यांना अगदी इक्वल साहेबांना सुद्धा त्यांनाच सॅल्यूट ठोकावं लागेल. कमी शिकला ते मंत्री होतोय, ते कोणी पण होतं, आम्हाला सॅल्यूट ठोक आहे ना. म्हणजे शिक्षण हा बॅरियर नाही, तुमच्या यशाचा शिक्षण हा बॅरियर नाही. आम्हाला साहेब तुम्हाला करावं लागेल एवढं तुमची गुणवत्ता, तुमच्यामधलं यश, तुमच्या कोणत्याही क्षेत्रामधलं यश ते तुम्ही एवढं मजबूत करा की तुम्हाला इतर सगळ्या लोकांनी तुम्हाला सन्मान दिला पाहिजे, मान दिला पाहिजे. अभिमानाने तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. ते जर तुम्ही करू शकला नाही तर आजचा हा सत्कार केवळ नावापुरता आणि फक्त कार्यक्रमापुरता राहील. म्हणून मित्रांनो, मनापासून विनंती करतो की तुमचा सन्मान होत असताना तुमच्या पाठीवरती कौतुकाची थाप. मगाशी संतोषने एक छान उदाहरण सांगितलं की सत्कार ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये वेगळी होते तर आपल्याला ती अधिक एनर्जी देऊन जाते, सकारात्मक ऊर्जा देऊन जाते. पण ती ऊर्जा आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता आहे. एक आता हे त्या विक्रांती सगळ्यांनीच आल्यानंतर सगळ्यांनी शेअर सांगितला. मला पण आठवला की त्या दिवशी पण मी हा शेअर म्हटलं होतो, है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, जाळण्या तू दीप येते काळजाची बात कर. है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, जाळण्या तू दीप येते काळजाची बात कर. रास्ते में लोग अगर कांटे बिछाते हैं यहाँ, रास्ते में लोग यहाँ कांटे बिछाते हैं अगर, फुल ही उधळेल कोणी, चालण्या तू सुरुवात कर. कोण आपल्याला काय म्हणतं याच्यापेक्षा आपला प्रवास, आपलं ध्येय कुठे आहे ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला जे जे करावं लागेल, जे जे कष्ट सोसावे लागतील, जे जे करावं लागेल चांगलं ते केलं पाहिजे. आणि हे करत असताना मात्र विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना तुम्ही लढा देखील दिला पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून लढा दिला पाहिजे. आपण जर कोणत्याही गोष्टीला लढा दिला नाही, जग वाईट नाही, जगात वाईट माणसांची संख्या देखील खूप कमी आहे, परंतु चांगले माणसं गप्प आहेत म्हणून जग वाईट ठरतं, आपला आजूबाजूचा परिसर वाईट ठरतो. म्हणून चांगल्या माणसांनी गप्प कधी बसायचं नाही. चांगल्या माणसांनी आवाज उठवायला शिकलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध बोलायला शिकलं पाहिजे, आपल्यावरती होत असलेले अन्याय प्रखरपणे मांडण्याची तुमच्यामध्ये हिंमत निर्माण झाली पाहिजे. शिक्षण खरं तर वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर शिक्षण घेऊन गुरगुरत नसाल तर मग ते काय कामाचं. तुमचं शिक्षण, तुमचं बोलण्याचं, तुमच्या व्यथा मांडण्याचं, तुमच्या वेदना मांडण्याचं आणि वेदनेतून मार्ग काढून तुम्हाला सकारात्मक पुढच्या पिढीपर्यंत या सगळ्या गोष्टी घेऊन जाण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. त्या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही जर ते काम करत नसाल तर तुमचं शिक्षण घेऊन सुद्धा उपयोग नाही. मग मी फक्त गेला
आणि शाळेत गेला आला आला गेला खर्चच वाया गेला तसं होईल. त्यामुळे तुम्ही तसं काही करू नका. आणि कोणत्याही जे तुमच्या आयुष्यामध्ये येणारे वेगवेगळे प्रसंग असतील, एक शेर आहे ना, कौन कहता है कि आकाश में छेद नहीं होता यारो, कौन कहता है कि आकाश में छेद नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यार. तुम्हाला कोणतीही महत्वाची गोष्ट, कोणतीही अडचणीची गोष्ट असेल ती आपल्याला सहज सोप्या पद्धतीने सहजतेने आपल्याला ती दूर करता येते, त्याच्यावरती मात करता येते. आयुष्यामध्ये एवढं महत्वाचं तुम्ही फक्त ठेवा, लक्षात ठेवा. आणि पुन्हा एकदा रयतच्या माध्यमातून हे जे सगळं चाललं, सत्कारांचे सोपस्कार वगैरे सगळे जे आहेत हे तुम्हाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आहेत. तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं हा त्याचा पाठीमागचा उद्देश तर आहेच, परंतु तुम्ही समाजाचे प्रतिसाद देणारे घटक बनावेत आणि समाजामध्ये कार्यप्रवण राहून मुख्य प्रवाहात जे नाहीत, उपेक्षित घटक आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुमच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, असा या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश आहे. महानगरपालिका सातत्याने तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्या बाजूने वेगवेगळ्या योजना, आमच्या सरांनी सांगितल्या वेगवेगळ्या योजना देखील आहेत, त्याचा देखील तुम्ही फायदा घ्या. आणि आणखी एक की रयत विद्यार्थी विचार मंच जे काम आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने ते काम करतात. आणि म्हणूनच आम्ही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व आता जे झालं 1 ते 5 ऑगस्टच्या दरम्यान, त्या अनुषंगाने या शहरामध्ये एक रोजगार मेळाव्याचं आपण आयोजन करतो आहोत. त्या रोजगार मेळाव्याच्या महानगरपालिकेच्या आणि रयत विद्यार्थी विचार मंचच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम महानगरपालिका घेणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे एक जबाबदारी मी टाकतो सगळ्यांकडे. आता तुम्ही शिक्षण घेताय 10वी 12वी, परंतु तुमच्या आजूबाजूला कुणी मध्ये शाळा सोडली असेल तर त्याला आपल्याला शाळेत ओपन युनिव्हर्सिटीज आहेत, त्याच्यामध्ये प्रवेश घ्यायला पण आपण त्याला प्रवृत्त करूया, प्रोत्साहित करूया. परंतु रोजगार मिळवण्यासाठी त्यांना तुम्ही त्या ठिकाणी आमंत्रित करा. त्याला आपल्या शहरामध्ये ज्यावेळेस इथे क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचं आयोजन केलं होतं. याच सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये, या सावित्रीबाईंचं नाव या स्मारकाला आहे, खरं तर शिक्षणाचं मूळ सावित्रीबाई आहेत. याच ठिकाणी वेगवेगळे प्रशिक्षण पार पाडले गेले. करिअरच्या कशा संधी आहेत, 10वी नंतर काय, 12वी नंतर काय, ग्रॅज्युएशन नंतर काय, वेगवेगळे त्यांना मार्गदर्शन याच हॉलमधनं आपण केलं. तशाच पद्धतीचं मार्गदर्शन देखील येत्या भविष्याच्या काळामध्ये या ठिकाणी होईल. त्यासाठी देखील तुम्ही सहकार्य करा, काम करा. रोजगार मिळवण्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांना आपण त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले विचार प्रबोधन पर्वामध्ये ज्यावेळेस इथे रोजगार मेळावा घेतला, त्यांच्याकडे 2000 वॅकन्सी होत्या. 2000 लोकांची आवश्यकता त्यांना होती वेगवेगळ्या क्षेत्रातली, मग कुशल अकुशल कामगार, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अशा सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले 33 कंपन्या त्यामध्ये आल्या होत्या. आणि प्रत्यक्षात मात्र केवळ 400 लोक त्या ठिकाणी आले, त्या मेळाव्याला आले. त्यातले काही जणांनी परत प्रतिसाद दिला नाही आणि खूप कमी लोकांना, म्हणजे त्यांची रिक्वायरमेंट 2000ची असताना देखील आपण तिथपर्यंत लोकांना आणू शकलो नाही. म्हणजे नोकऱ्या खूप आहेत, रोजगार खूप आहेत, परंतु आपण योग्य पद्धतीने त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर आपण तुम्ही सगळ्यांनी मिळून एक तुमच्याकडे मी विनंती म्हणून तुम्हाला सांगतो की तुमच्या परिसरात पण कोणी असतील तर त्या संदर्भामध्ये आता संयुक्त विद्यमाने आपला रोजगार मेळावा होणार आहे. त्या रोजगार मेळाव्यामध्ये देखील तुम्ही सहभागी व्हा. आणि आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही सगळेजण आलात, तुमचं मनापासून कौतुक करतो. तुम्ही किती टक्के मिळवले, ज्यांनी चांगले टक्के मिळवले, इतिहासात म्हणजे आमच्या सगळ्यांच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की शाळा बंद, कॉलेज बंद, सगळं बंद, परीक्षा चालू, फक्त परीक्षा ती पण ऑनलाईन. आणि अशा विद्यार्थ्यांचा सन्मान तुमची बऱ्याच म्हणजे आपल्या लाईफमध्ये उद्या कधी इतिहास लिहिला जाईल तर तुम्ही इतिहासात आहे. शाळेत न गेलेले 10वीचे विद्यार्थी, शाळेत न गेलेले 12वीचे विद्यार्थी, म्हणजे हा इतिहास तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये शाळेमध्ये न जाता परीक्षा देऊन देखील तुम्ही घरी बसून त्या पुस्तकांच्या सानिध्यात राहून तुम्ही अभ्यास केला, कठोर मेहनत घेतली आणि त्या मेहनतीच्या माध्यमातून शिक्षक नसताना देखील, ऑनलाईनचे वर्ग चालू असताना देखील तुम्ही अभ्यास चांगल्या पद्धतीने केला आणि यश संपादन केलं. तुमच्या यशाला तोड नाही. म्हणून तुमचं मी मनापासून पुन्हा एकदा कौतुक करतो आणि तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो.
आणि रयत विद्यार्थी विचार मंच हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल देखील त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि जाता जाता एवढंच सांगेन की हा रयत हा शब्द रयत शिक्षण संस्था आहे कर्मवीर भाऊराव पाटलांची. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप गरीब अतिशय दुर्लक्षित असलेल्या घटकांपर्यंत ती शाळा शिक्षण घेऊन जाते आणि ते टायटल या संस्थेला आहे. संत गाडगे बाबांचं आवर्जून सांगणं होतं की अरे ते बघा शाळेत मुलांना पाठवा, आणि त्यांनी वेगवेगळ्या बोर्डिंग्स देखील काढल्या. तर तो जो समतेचा संदेश आहे, तो सामाजिक एकतेचा संदेश आहे, देश बळकट करण्याचा संदेश आहे, तो संदेश या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत जाईल. घरोघरी तिरंगा नावाचा उपक्रम आता केंद्र शासनाने सुरू केला आहे. आपल्या घरावरती 13 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान आपल्या घरावरती तिरंगा फडकवायचा आहे. त्या उपक्रमामध्ये देखील तुमचा सहभाग राहील. मी आमचे सन्माननीय आयुक्त राजेजी पाटील सर आणि अतिरिक्त आयुक्त उल्हासजी जगताप सर यांच्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, किप्पर साहेबांच्या वतीने देखील आवाहन करतो की या निमित्तानं तुम्ही या घरोघरी तिरंगा उपक्रमामध्ये देखील सहभागी व्हा. तुमच्यात जर चांगला कवी असेल, चांगला लेखक असेल, तर आपलं 13 ते 21 ऑगस्टच्या दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये कवी संमेलन आहे. तिथे ग्रंथोत्सव आहे. त्या ग्रंथाच्या मध्ये वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळे वक्ते देखील येणार आहेत. विश्वास पाटील आहेत, वीणा गवणकर आहेत, संजय आवटे आहेत, असे दिग्गज लोक त्या व्याख्यानमालेमध्ये येणार आहेत. त्याला देखील तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या ग्रंथोत्सवामध्ये देखील तुम्ही सहभागी व्हा. शेवटी पुस्तक हेच आपलं पहिला मित्र असतो आणि तो मित्र शेवटपर्यंतचा असतो. म्हणून हे सगळं ज्ञानार्जन करत असताना तुमच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता तुम्ही कराल, निश्चितपणे कराल असं मनापासून वाटतं. तुम्हाला पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो आणि रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमास मला तुम्ही बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.